सिटी न्यूजमध्ये तुमचं स्वागत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचे अपघात रोखण्यासाठी पुण्यातल्या 2 तरुणांनी पुढाकार घेतलाय। तन्मय पेंडसे आणि कौस्तुभ वर्तक यांनी या दोघांनी स्वतःच्या खर्चाने आता एक्सप्रेसवेवर खास कॅमेरे बसवलेत। मळवली पोलीस चौकीजवळ 3 कॅमेरे बसवण्यात आलेत आणि एक कंट्रोल रूम सुद्धा त्यांनीच तयार केली आहे। एक्सप्रेसवेवरून कोणत्याही वाहनांना नियम तोडला, कुठल्या वाहनांनी वेगमर्यादा ओलांडली याची माहिती मिळणं आता त्यामुळे शक्य होणार आहे। काल रात्री 8 वाजल्यापासून ते पुढच्या 17 तासात 3077 वाहनांनी प्रवास केलाय। त्यापैकी 3047 वाहनं 80 किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने प्रवास करताना आढळली आहेत आणि लक्षात घ्या की 80 किलोमीटर दर तास 80 किलोमीटर्स पर आवर ही वेगमर्यादा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आहे आणि बहुतांश वाहनं ही वेगमर्यादा तोडतायत हे पहिल्याच दिवसाच्या सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झालंय। एक्सप्रेसवेचा जो स्पीड लिमिट आहे 80, तर आम्ही एकाच लेनला जी ओव्हरटेकिंग लेन आहे त्याच्यावरतीच आता फोकस करून तो कॅमेरा लावला आहे की किती व्हेकल्स या 80 पेक्षा जास्ती जात आहेत। 2500 गाड्या या 80 पेक्षा जास्ती स्पीडनी एक्सप्रेसवेवरती इकडे मुंबईच्या कडून पुण्याच्या दिशेने निघून गेलेल्या आहेत। ही सगळी फाइंडिंग्स, लेन व्हायोलेशन्स किती झाली याचं सगळं सॅग्रिगेट करून आम्ही एससीएच होमला, MSRDCला, एकनाथ शिंदे सरांना आम्ही सबमिट करणार आहोत। सीएम साहेबांना सुद्धा याच्यामध्ये सबमिट करणार आहोत आणि मग त्यातनं शासकीय यंत्रणांनी निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे। एखादा इन्सिडेंट घडला, काय एक स्टॉप व्हेकल आहे, व्हेकल ब्रेकडाऊन झालंय, ऍक्सिडेंट झालाय, तर त्याला स्वतःहून काही ऍक्शन घ्यायची गरज नाहीये। ती सिस्टीमच तुम्हाला ऑटोमॅटिकली कोणाला फोन करायचा आहे, कुठे ऍक्सिडेंट घडलेला आहे, काय केलेलं आहे, काय केलं पाहिजे, सर्वात जवळचं ॲम्ब्युलन्स कुठली आहे, हे ऑटोमॅटिकली आपल्याला ह्याच्यामध्ये कळतं। त्यामुळे सरकार ड्रोन घेऊन हवेत आहे आणि खरं एक्सप्रेसवेसाठीचं काम मात्र नागरिक स्वतःच्या पैशातून खरं ग्राउंड वर्क करतायत, ज्याच्यामुळे निश्चित माहिती काही हाती आपल्या येते।